जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने सभासदांसाठी दरवर्षी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाते. यामध्ये बॅडमिंटन, कॅरम, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, क्रिकेट आदी स्पर्धा घेतल्या जातात. त्यापैकी आज लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर JTMPAची क्रिकेट स्पर्धा पार पडली. सकाळी JTMPAचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद शिंगोटे, ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोज काचळे, डॉक्टर दौलत नायकोडी, डॉक्टर गणेश नायकोडी, डॉक्टर लोकेश खोत, डॉक्टर हनुमंत भोसले, डॉक्टर सुनील थिटे, डॉक्टर शशांक पापाळे, डॉक्टर अजित वलवणकर, डॉक्टर संदीप काकडे, डॉक्टर महादेव वाणी व चारही संघांचे खेळाडू या प्रसंगी उपस्थित होते. जुन्नर विभाग, ओतूर विभाग, आळेपाटा विभाग व नारायणगाव विभाग येथील डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंतिम फेरीची लढत जुन्नर विरुद्ध ओतूर विभागामध्ये झाली. यात जुन्नर विभागाने दणदणीत विजय मिळवून 2 वर्षांनंतर पुन्हा JTMPA ट्रॉफीवर आपले नाव कोरले. डॉक्टर गजानन नरोटे यांनी अष्टपैलू कामगिरी करताना सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, अंतिम सामन्याचा मानकरी व मालिकेचा मानकरी इत्यादी पुरस्कार पटकाविले. डॉक्टर विनोद केदारी यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर डॉक्टर योगेश पाटील यांना उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉक्टर जालिंदर वाजे, डॉक्टर चेतन कर्डिले, डॉक्टर स्वानंद देशपांडे यांनी स्पर्धेचे समालोचन केले. यांनी सुद्धा या वर्षी भरपूर प्रोग्राम घेतले, पण क्रिकेट टीमचा खास आग्रह असतो. डॉक्टर प्रसाद शिंगोटे यांनी हे ग्राउंड घेतलं आणि इथून पुढे आमची बाकीच्या 2ला सुद्धा विनंती राहील, प्रत्येक वर्षी तुम्ही हेच ग्राउंड घ्या, म्हणजे अतिशय चांगले मॅचेस होतील. आणि सरांच्या कारकिर्दीमध्ये कप जिंकल्याबद्दल आणि ऐतिहासिक नोंद झाल्याबद्दल सरांचं आणि सगळ्या कमिटीचं, आणि विशेष म्हणजे स्पोर्ट्स कमिटी, त्याच्यामध्ये नारायण राठोड आहे, डॉक्टर केदारी आहेत, डॉक्टर गजानन नरोटे यांचं अभिनंदन. थँक्यू. आपण आज लांडेवाडीच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर आलेलो आहोत. डॉक्टरांच्या जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे मॅचेस चालू आहेत आणि आपल्याबरोबर आहेत आळेफाटा झोनचे कर्णधार डॉक्टर जीजी शिंदे सर. आजच्या या स्पोर्टसाठी सगळे जे आलेत त्या सर्वांचं JTMPAच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात आहे. आज सकाळीच या ग्राउंडवर सुंदर अशा वातावरणामध्ये मॅचेस चालू झालेल्या आहेत. JTMPA परिवाराचा उत्साह खूप मोठा आहे, खूप दांडगा आहे आणि या सर्वांचं आपण सर्वजण मिळून स्वागत करूया. आज पहिली मॅच ओतूर वर्सेस आळेफाटा झाली आहे, दुसरी मॅच झाली आहे जुन्नर वर्सेस नारायणगाव आणि आता तिसरी मॅच चालू आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. सकाळचं थंड नयनरम्य वातावरणामध्ये सगळे आले. आयोजन कमिटीने खूप चांगलं नियोजन आणि आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचं एकदा आभार मानूया. थँक्यू. अतिशय आनंदी आहोत आम्ही सगळेजण. जुन्नर जोन हा दार खास आहे, तो केव्हा विनर होईल याची काही गॅरंटी नसते, पण ते असा विनर होतो की तो प्रत्येकाला मागे सोडतो. त्यावेळेस आमचा एकदम निसटता म्हणजे पराभव झाला आमचा, कारण आम्ही त्या दिवशी जर मॅच झाला असता तर आम्ही निश्चित जिंकला असतं. पण आमची टीम हे सगळ्यात उत्कृष्ट खेळाडू असलेली टीम आहे. ऑलराऊंडर आमच्या टीम मध्ये जास्त आहे, त्यामुळे आम्ही डिझर्व करतो हे कप जिंकण्यासाठी. त्यामुळे जुन्नर झोन हिप हिप हुर्रे. दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर जुन्नर झोनची प्रॅक्टिस सुरू होते. आमची क्रिकेट टीम ही अतिशय उत्कृष्ट टीम आहे. आमच्या टीमकडे जेवढे चांगले ऑलराऊंडर आहेत, मला नाही वाटत JTMPAच्या कुठल्या टीममध्ये तेवढे चांगले ऑलराऊंडर आहेत. JTMPAच्या ह्या सगळ्या टीम्स ज्या आहेत त्यांच्याकडे 101 खेळाडू आहेत. त्यात ह्या वर्षी प्लस पॉईंट हा होता की आम्ही आमची टीम घेऊन RDPLला सुद्धा गेलो. तिथे सुद्धा आम्ही दिवसभरात 3 मॅचेस खेळलो. त्याचा आम्हाला आज खूप फायदा झाला. इस्पेशली आमच्या बॉलरनी तिथे अतिशय चांगली बॉलिंग केलेली होती, त्यामुळे आम्हाला आमच्या बॉलरवरती 100% कॉन्फिडन्स होता. आणि आमच्या टीममधले आज बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही आज अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. आणि
स्वतःचं क्रेडिट बाजूला ठेवून आज सगळे टीम स्पिरिट म्हणून खेळले. भले ग्राउंडच्या बाहेर पण जे होते आणि ग्राउंडच्या आत पण जे होते, ग्राउंडच्या आत जे 11 खेळले आज, ते हिस्ट्रीमध्ये मला तर सांगायचंय की अक्षरशः कोरून ठेवण्यासारखं काम झालेलं आहे. पण JTMP आमचा जुन्नरचा बाहेरचा सपोर्ट आणि आतला सपोर्ट, वी आर ॲज अ होल, वी आर अ फॅमिली अँड वी हॅव वन अँड वी विल ऑलवेज विन. थँक्यू.